नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की मुहूर्तमेढ कोणाच्या नावावर येणार. प्रत्येक ज्योतिषासमोर हा डोकेदुखीचा प्रश्न आहे. काय करावं? कशातही याचं उत्तर नाही. मग हे आहे तरी काय? ही भानगड काय असते? ही एकदा समजून घेतली की आपण माणूस समजून घेऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करायचा. आता हे काय आहे? लक्षात घ्या. परफेक्ट सायकोलॉजी मेथड आहे. याला सॅम्पलिंग टेक्निक असं म्हणतात. आता हा इंग्लिश शब्द आपल्याला कळला नाही, सोडून द्या. हे काय आहे? तर हे एक नमुना तंत्र आहे. आता हे कसं असतं आपण बघूया. आपला अनुभव काय बघा. कोणत्याही घरात एखादं शुभ कार्य करण्याचं निश्चित झालं, लग्न असेल, मुंज असेल किंवा इतर कोणताही विधी असेल, तर त्याला मुहूर्तमेढ नावाचा एक विधी धर्मशास्त्राने सांगितलेला आहे. त्याच्या महत्त्वाचं कारण काय असावं? तर शुभ कार्याला आरंभ करताना आपल्या दारात एक छान रंगवलेली कुंडी, त्यामध्ये माती घातलेली, ती जी लग्नाची मुलगी किंवा मुलगा आहे ते अतिशय हौसेनं कुंडी छान रंगवणे, त्याला डिझाईन काढणे, त्यात माती घालणे, मग एक आंब्याचा त्यात बसणारा छानपैकी फाटा आणणे. खरं तर झाड लावायला हवं. आणि मग ते झाड जरा मोठं झालं की कोणाच तर शेतामध्ये लावायला द्यायला हवं. हा खरा तो इतिहास तो खरा आहे. पण आपल्याला ते जमत नाही. बऱ्याच वेळा आपण एखादा फाटा तोडून आणतो, म्हणजे हाय ती झाडं तोडायची आणि त्यात लावून ठेवायची. ते काही येत नाही. 4 दिवसानंतर ते टाकूनच द्यावं लागतं, वाळून जातं. आपण प्रयत्न करा की एखादं छान झाड लावायचं. जरा मोठं झालं की कोणाला तरी छानपैकी त्यांच्या शेतात, फार्म हाऊसवर, कोणा जिथं जागा मोठी आहे, एखाद्या घराच्या कडेला मोठं जागा असेल तिथं द्या. गावातल्या बागेत एखाद्या लावायला द्या. पण द्या, झाड लावा. प्रयत्न करा. मग आता हे झाड आंब्याचं असतं का? नाही. काही जणांच्याकडे त्यांच्या त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे आमचं झाड असतं. बरं, तर ते झाड कुठलं का होईना एक झाड लावायचं, एक जिवंत झाड लावायची पद्धत आहे. मग आराम करताना ही मुहूर्तमेढ रवायची. मग ह्या मुहूर्तमेढीचं काय होतं? तिची विधिवत आणून मस्तपैकी ठेवली जाते, तिची पूजा करायची असते. आता ही शरणपणे काय 3 ते 4 फुटाची असू शकते किंवा एखाद्या वेळेला 5 फुटाची पण असते. आणि ही 5 फुटाची फांदी किंवा ते झाड तयार आणून लावलं की त्याची पूजा केली जाते. आता प्रश्न असा आहे, मुहूर्तमेढ उभी केली नंतर आमच्या पाहुणीत आणि भावकीत जर समजा हे पूजा करायची म्हटलं तर ती कधी करतात? मग ते ज्योतिषाकडे विचारले जातात. हे बघा, हे नावांची यादी, हे एवढे 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 लोक आहेत आणि यातलं कोणाचं नाव आहे तर सांगा. मग ह्यांचं अगोदर सगळं ठरलेलं असतं. लग्न कधी किती तारखेला आहे? ह्या तारखेला 20 तारखेला लग्न आहे. बरं, मग ते मुहूर्तमेढ कधी करायची, ती कुणाच्या नावानं करायची, कुठल्या दिशेला तोंड करून करायची, ह्या सगळ्या गोष्टींची विचार अगदी भावनेपोटी, श्रद्धेपोटी, हे सगळं आरंभलेलं कार्य चांगलं, नीट, सुंदर व्हावं ह्या पोटी ते विचारतात. कदाचित त्याच्यामध्ये भोळे बाबडेपणाचा भाव असू शकेल, खोटं असं असत नाही. ह्या गोष्टीची ठिल्लरपणानं आपण चेष्टा तर करायची नाहीच, पण ते छान झालं पाहिजे असा आपला सुद्धा अंतर्भाव असला पाहिजे की हे लग्न, हा विवाह हा सुंदर झाला पाहिजे. मग ह्याला सगळ्यांची झालर आहे. मग आता मला सांगा, हे जर सगळं छान असेल तर साधारणपणे धर्मशास्त्रामध्ये किंवा पंचांगामध्ये ही मुहूर्तमेढ कधी रोवायची ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ज्या दिवशी मुहूर्तमेढ रोवली त्या दिवशीपासून विवाहाचा दिवस हा 3रा, 5वा, 7वा, 9वा नको, म्हणजे विषम दिवस यायला नको, म्हणजे समदिवस यायला हवा. मग आता 20 तारखेला जर समजा लग्न असेल तर आपण लिहून देऊ 15 तारीख, 17 तारीख, 19 तारीख अशा तारखा, त्यातल्या त्यात चांगला दिवस कुठला बघा आणि दिला. आता त्याने दिल्यानंतर काय झालं, एक हळूच खिशातनं कागद काढला आणि ते कागद माझ्यासमोर ठेवला. ह्यातल्या कुणाच्या नावाने येते सांगा. आता आपल्याकडे काय खानेसुमारी आहे? पंचांगात कोणाची नावं दिली? मी ते कुणाचं लग्न आहे त्यांना ओळखत नाही, त्यांचं आडनाव काय मला माहीत नाही, ज्यांच्या हस्ते पूजा करायची त्यांचं काय नाव माहीत नाही, जे कोणते आहेत त्यांचं ह्यांच्याशी नातं काय ते माहीत नाही, तरी सुद्धा ह्यातल्या कुठल्या एकावर टिक मार्क करून द्या आणि ते बघा तुमच्याकडं आहे सगळं ते पंचांगात. पंचांगात काय खानेसुमारी आहे काय? सगळी मतदार यादीची नावं त्यात घातलीत का काय असं त्यांना वाटत असेल. एवढा विचार ते करणार नाही, पण आपण करायचा. ह्यामध्ये काय पूर्ण परफेक्ट सायकोलॉजी मेथड मी तुम्हाला म्हणलं. परफेक्ट सायकोलॉजी मेथड तर ही काय असते बघा. मग मी त्यांना विचारलं की हे काय आहे? तर ह्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली.
आपण जेव्हा देवाला जातो तेव्हा एका दगडात देव कोरलेला असतो आणि त्याच्या पुढे एक दगड ठेवलेला असतो नारळ फोडायसाठी. खरं तर दोन्ही दगडच, पण त्या दगडासाठी या दगडावर नारळ फोडायचा ही आपली पद्धत आहे. ह्या दगडावर नारळ फोडायचा त्या दगडासाठी, म्हणजे तोही देव हाही देवच, याला शेंदूर लावलं की हाही देवच आहे, पण आपल्याकडे ही पद्धत आहे. मग काय केलं जातं इथं, तर इथं आपण मानसिकता जपण्याचा प्रयत्न करतो. मग ही परफेक्ट सायकोलॉजी मेथड म्हणजे काय बघूया. ती काय असते आपण त्याचा विचार करूया. ही मानसिक प्रक्रिया म्हणजे काय. आता ही मानसिक प्रक्रिया समजून घेऊया. त्या बाईंचं नाव काय विचारलं, घरचे म्हणजे ओळखीचे लोक असल्यामुळे. बरं, काय नाव, इंदिराबाई. यांच्या घरात त्यांच्या मुलाचं लग्न होतं सुरेशचं. बरं 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 बरं. मग त्या सुरेशला बहिणी किती, तर सुरेशला 3 बहिणी, जाई, जुई आणि मोगरा असे 3 नावं त्यांची. मग आता तिघींची लग्न झालेली. पहिली जाई, तिचा नवरा सुजित, जुई तिचा नवरा मोहन आणि मोगरा तिचा नवरा रामचंद्र. हे सगळेच येऊन बसलेत, सगळे पाहुणे आलेत, सगळं झाले आणि मुहूर्तमेढ एक 2-3 दिवसात करायची. आता ही का करायची हा प्रश्न असतो. मुहूर्तमेढ रवल्यानंतर ज्या दिवशी मुहूर्तमेढ आपण रवू त्या दिवशीपासून ह्या आमच्या पै पाहुण्यात भावगीमध्ये कोणाच्या घरी एखादं मूल जन्माला आलं तर आम्हाला त्याचं सोहेर लागू होत नाही. म्हणजे आंघोळ करा, ते देवपूजा करू नका वगैरे कुणी असं सांगायचं कारण नाही, आम्हाला ते लागू नाही. आणि जर समजा कोणी आमच्या या पै पाहुण्यात वारलं तर त्याचं आम्हाला सूतक, म्हणजे आम्ही काय करायचं नाही, कोणाकडे जायचं नाही, नाही आम्हाला काय लागू नाही, म्हणजे अटकपूर्व जामीन असं म्हणतो, तशातलाच हा प्रकार आहे. अटक होणार नाही, पण जर होणार असेल तर मी अटकपूर्व जामीन घेतलाय, आता मला कोण धरू शकत नाही, असा जो प्रकार केला तसाच प्रकार आहे हा. म्हणजे आम्ही हे बांधल्यानंतर आता आम्हाला कोणाचं काय लागू नाही, याचा अर्थ तसा. मानसिकता इतकी सुंदर तयार झाली, काहीही जरी झालं तरी आमचा विवाह सोहळा तटणार नाही, थांबणार नाही, तो व्यवस्थित पुढे जाणार आणि मस्तपैकी पूर्ण होणार. ह्या मानसिकतेनं आपण उत्साहानं कामाला लागतो. असं जर झालं असेल तर आता ह्या जाई, जुई आणि मोगरा ह्या तिघी पण आल्या. मग ह्यात मानसशास्त्र काय बघा. ह्यात मानसशास्त्र काय असलं पाहिजे. ह्यात मानसशास्त्र एक आहे. आई नावाची घरात करती सवरती हे सगळं बघणारी एक व्यक्ती आहे. तिच्या हातामध्ये हे सगळं आहे, ती सगळं हे बघत राहते, हे करा ते करा ते करा ते करा, ती मॅनेजर आहे. मग समजा तिनं थोरलीला सांगितलं, ह्या जाईला, चल तू आणि तुझा नवरा हे जरा पूजा करा दोघं. आईचा आदेश, मोठी आई, थोरली आहे, तू तुझा नवरा म्हणजे जावाई, दोघं मिळून पूजा करून घ्या. तर त्या धाकट्या दोघी आहेत का नाही, त्या काय बडबडतात माहिती का, आम्ही आपल्या इथं कामाला आला, धुणं भांडी करायला आणि इकडे काम चेंडी उचलायला, लई लाडकी, तिला सांगते. दोष आईवर गेला. आईला सगळी मुलं सारखी आहेत, दोष आईवर गेला. आईला कारण विनाकारण त्या म्हणलं तुझीच ती लाडकी आहे आणि तुम्ही काय दोडक्या का ग. सगळं सारखंच आहे की आईला मुली, पण ह्या दोघी तशा बडबडल्या. तेच मधलीला सांगितलं असतं तर थोरली आणि धाकटी हेच बडबडली असती. सारखं तिचीच काय, ती दिवस जायला जावाई लाडकाई जा, आम्हाला काय सांगतच नाही बाया. झालं आता जावाई पण लाडका म्हणून बसल्या, म्हणजे ह्यांचा नवरा लाडका नव्हे का. लाडका म्हणजे काय, तिनं मांडीवर घेऊन बसायचं का, काय बोलता. अरे आईला असं बोलताय तुम्हाला अधिकार नाही. पण समजा धाकटीला सांगितलं आणि मोठ्या दोघी आहेत त्यांना ठेवलं आईनं बाजूला, म्हणजे तू कर, चल पुढं हो. आता सगळं जर समजा आई स्वतः पुढं होऊन करू लागलं तर म्हणणार बघा हीच मी करून पुढं करते या वरमाई. तर वरमाई असा शब्द तो का वापरला, वर म्हणजे नवरा, त्याची ही आई असते. म्हणजे वरमाई पुढं कुठं करत नाही, ती बसून सगळं काय करत असते. धाकटीला सांगितलं तर धाकटीला सांगितलं थोरल्या दोघी नाराज. सगळं सारखं तिचंच लई लाडाची आणि तो जावाई लाडाचा, सारखं त्यांनाच पुढं करतात, आम्ही काही तर आपलं आमची घरची काय कामं नाहीत म्हणून सगळं आलो इथं कामं करायला, म्हणजे नाराज. म्हणजे एक गोष्ट नाराज होते तेव्हा ती दुसऱ्यावरती काहीतरी आरोप करते. आणि या सगळ्या प्रकारामध्ये एवढ्या चांगल्या सोहळ्यामध्ये मन कुलशित होतात. धाकटीला काय वाटेल बघा, या दोघी आल्या सगळं करायला, मी करायला होतं हिच्या पोटात दुखायला लागलं लगेच लगेच अशी म्हणायला लागली आणि तशी म्हणायला, जा बाय आम्ही करतच नाही, तर माझ्या नवऱ्याला नग येळच नाही, तुझ तू करतच झालं. ही नाही म्हणली की थोरल्यामध्ये नग, तिला सांगितलं तू कर, आम्ही नग, आम्हाला जमतच नाही. म्हणजे इथं कुणी करायचं ह्याच्यावरून बऱ्याच प्राप्ती काही नाही, उत्पन्न काय मिळणार नाही, बक्षीस मिळणार नाही, प्रमाणपत्र मिळणार आहे नाही, दिलेलं झाड घेऊन जा म्हणणार आहे नाही, 2 लाडू जास्त मिळणार आहेत नाही. मग का, तर मानसिकदृष्ट्या आपल्याला काय आहे, इगो आहे, मला सांगितलं पाहिजे, मला डावललं, ही भावना इथे येते आणि चांगल्या एका शुभकार्यामध्ये
विघ्न येण्याची शक्यता असते, मानसिकदृष्ट्या क्लेश तयार होतात फार, ते होऊ नयेत यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, परफेक्ट सायकोलॉजी मेथड. मग आता आईला जर समजा कुणाला सांगितलं तर राहिलेले दोघी आईला वाईटपणा देतात, मग कोणाला जर झुकतं माप दिलं असा आरोप आईवर केला जातो. मग यासाठी काय केलं जातं, तर हे तंत्र खूप दिवसापासून अनादिकालापासून चालत आलेलं आहे. त्याचं सगळ्याचं सगळं श्रेय काय करायचं, त्या ब्राह्मणावर पाठवायचं. मग ते ज्योतिषी कोण असेल तो, मग काय होतं बघा, समजा हे कसं तंत्र आहे एकदा समजून घ्या. समजा 20 मैत्रिणी 500 रुपये 5,000 रुपये दर महिन्याला अशी विशी गोळा करतात. मी एक उदाहरण सांगतोय, याचा याशी संबंध नाही, पण ते उदाहरण तुम्हाला बरोबर उत्तर देईल. 20 मैत्रिणी 5,000 रुपये एकत्र करून दर महिन्याला भिशी काढतात, येतात, छान एन्जॉय करतात, भिशी काढतात. आणि मग किती रुपये झाले, 5,000 गुणिले 20 1,00,000 रुपये झाले. आता 1,00,000 रुपये सगळ्या ओळखीच्या एकाच वर्गातल्या मैत्रिणींनी त्यांचा ग्रुप केलेला होता. झालं, त्याच्यातल्या अध्यक्ष होत्या सरोजिनीबाई मॅडम. मग त्यांच्या सगळ्या ह्या मैत्रिणी होत्या. मग आता त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये प्रॉब्लेम आला. दोघी जणी होत्या, एक लताबाई होत्या. त्या लताबाई ह्यांचा नवरा ॲडमिट होता आणि त्याला 1,00,000 रुपये भरण्याची गरज होती त्याच्या ऑपरेशनसाठी. आता हिच्यासमोर प्रश्न आला, अचानक मी कुठनं मागू. तिनं सरोजिनीबाईंना सांगितलं, बाई ह्या महिन्याची भिशी मला द्यायला पाहिजे, मला नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये भरायचे आहेत. त्या म्हणाल्या, ठीक आहे, मी बाकीच्यांना विचारते. कारण ती काय मालकीन नाही एकटी, पण अध्यक्ष केलं म्हणजे मालकीन नाही. ठीक आहे. मग तेवढ्यात काय झालं, एका तासाभरात दुसरी उषाबाई होती, ती पत्रिकाच घेऊन गेली. हे बघा, मुलाचं लग्न ठरलंय, पुढच्या आठवड्यात लग्न, या आधी पेशा आहे, मला 1,00,000 रुपये पाहिजे, ह्या महिन्याची विषयी मला पाहिजे. आता त्या सरोजिनीबाईंच्या समोर प्रश्न आला, दोघीही मैत्रिणी, दोघीही याच गल्लीतल्या. लताबाईचा नवरा ॲडमिट आहे, उषाबाईच्या मुलाचं लग्न आहे, पैसे तर द्यायचेत मला, कुणाला देऊ. समजा लताबाईला दिले तर उषाबाई शिवाय देणार, तोंड बघून देती, ओळखीचाच आहे, ती जवळचीच आहे, मला लग्न होतं तरी मला तोंड घशी पडलं, मला दिलीच नाहीत, ती चांगलीच नाही. तिनं सगळं हे ऐकून घ्यायचं का, काय संबंध आहे तिचा, नाही. हेच उलटं केलं, उषाबाईला पैसे दिले तर लताबाई तेच म्हणणार, माझा नवरा काय होऊ दे त्याचं, मरू दे असं वाटतं हिला, ही नीतीच चांगली नाही, लग्न म्हणलं की खायला मिळणार, साडी बिडी मिळणार म्हणून तिकडे दिलं. आता तिनं कोणाचं ऐकून घ्यायचं, कारण नसताना ही दूषणं निर्णय घेणाऱ्या माणसाला मिळतात. त्यामुळं प्रशासनामध्ये डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, आपण अथॉरिटी डेलिगेट करतो, म्हणजे एखादे अधिकार कोणाला तर देऊन टाकले की आपण मोकळे होतो. अतिशय सुंदर व्यवसाय असतो हा. म्हणून मॅनेजमेंटमध्ये डेलिगेशन ऑफ अथॉरिटी सारखं सुंदर तत्व आलं आणि आपण आपले अधिकार लोकांना दिले. मग यातून काय केलं त्यांनी, दोघीला सांगितलं, हे बघा दोघी पण या, कुणाचं नशीब चांगलं आहे आपण बघूया. बरं, मग काय केलं, 20 लोकांच्या चिठ्ठ्या काढल्या, 20 लोकांच्या चिठ्ठ्या. मग समजा तिसऱ्यालाच लागली तर, अरे छा, मग 20 लोकांच्या नको, तुमच्या दोघीपैकी एकीला द्यायच्या. मग लताबाईच्या नावानं 10 चिठ्ठ्या केल्या, ल ल ल ल लिहिलं, आणि उषाबाईच्या नावानं उ उ उ उ लिहून 10 चिठ्ठ्या केल्या, सगळ्या एकसारख्या केल्या आणि एका ताटामध्ये टाकल्या. आणि रस्त्यावरून जाणारा एक पहिली दुसरीचा बालवाडीचा मुलगा त्याला बोलवले, ये बाळ, आणि ह्यातली एक चिठ्ठी उचल. त्यानं एक चिठ्ठी उचलली, उचललेली चिठ्ठी निघाली उषाबाईंच्या नावाची. आता उषाबाईला उकळ्या फुटल्या, मला मिळणार, कारण दोघीपैकी एकीलाच द्यायचं ठरलं होतं आमचं, बाकीच्या कोणाला मिळाली तर नको आहे आम्हाला, आम्हाला त्यांना मदत करायची. उषाबाईंच्या नावाची चिठ्ठी मिळाली. आता लताबाई कोणाला शिवाय द्यायला तयार आहे, त्या मुलाला, ज्या मुलाला काहीही माहीत नाही. आता तिनं हे खापर आपल्या नशिबावर पडलं, माझं नशीबच चांगलं नाही, माझ्या नवऱ्याचे दिवसच वाईट आहेत, त्याला 7:30 चालू आहे, त्यामुळेच असं झालं. आणि काय करणार, ती तरी काय करणार, मोप त्या सरोजिनीबाईंची इच्छा होती मला द्यायची, पण तिचं नशीब चांगलं. बघा, आता आपण खापर कोणावर फोडायला लागलो, नशिबावर फोडायला लागलो. सॅम्पलिंग मेथड हे सांगते, कुणावरही दूषण येण्यापेक्षा अशा त्रयस्थ व्यक्तीकडून जर केलं तर ह्याला म्हणतात पाहुण्याच्या हातानं साप मारणे. ही पद्धत केली जाते. आणि मग हा सगळा प्रकार केल्यानंतर आपण काय करतो, हेच मानसशास्त्र. आईला या शुभ कार्यात कुणी वाईटपणा द्यायचा नाही, कुणी नशिबाला दोष द्यायचा नाही, ती लाडकी आहे ही लाडकी आहे ती दोडकी आहे म्हणायचं नाही. मग त्या मागाच्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा तिकडे जात आहोत. आणि मग काय झालं, मागाच्या प्रकरणामध्ये इंदिराबाईंच्या घरात असंच झालं, ब्राह्मणाच्याकडे जा, हे सगळं दे. ब्राह्मणानं डोकं खाजवलं आणि काही नाही, गप बसला आणि त्यातल्या मधल्या ह्याच्यावर
म्हणजे काय, त्या जुईवर त्यानं टिक मार्क केली. काय पंचायत बघितलं त्यालाच माहिती. आणि हे बघा, हे जुई आणि मोहन यांचं येते. बरं चला, तो गेला. आई त्यांचं नाव निघालं. हा चला, जुई मोहन तुमचं नाव निघालं, नशीब आहे तुमचं चांगलं. बाकीच्या दोघी म्हणायला, काय बाई तिचं नशीब चांगलं, तिचं नाव आलं पंचांगामध्ये. बघा आता आईला शिव्या दिल्या, शेजारणीला, दोघींना नाही. काय आमचं तिचं नशीबच बाई चांगलं, आमचं नशीब फुटको, आम्ही सगळं तयार करून मी तर शालो पण आणला होता, पण तिचं नशीब चांगलं बाय. आपण ज्यावेळी एखाद्यावर खापर फोडण्याची क्षमता नसते त्यावेळी ते खापर नशिबावर पडतं. आलं लक्षात? ते खापर नशिबावर पडतो. म्हणजे आपण लोकांना दोषण देत नाही. ज्योतिषामुळे किती मोठे प्रश्न सुटले, त्या घरामध्ये होणारी एकमेकांची मानहानी, एकमेकांचा क्लेश वाचला, एकमेकांना कोणी दूषण द्यायचं वाचलं, सगळं ज्योतिषावर आलं. आणि ज्योतिषानं हे सगळं खापर त्यांच्या नशिबावर सोडून दिलं आणि नशिबावर दोष देत राहिले. त्यावेळेला कोणाचे वाद नाहीत, काय नाहीत. झालं काय, ज्योतिषामुळे एक सुंदर गोष्ट झाली, निश्चितपणे चांगली झाली, खूप छान झाली. ती कुठली? आयुष्यात कोणावर खापर न पडता ते कर्मावर पडा. आपण कोणाशीही वाईट करत नाही, कोणाला वाईट म्हणू शकत नाही. आपल्या कर्मावर पडलं की आपण आनंदी असतो. असं जर असेल तर यातून एकच निश्चितपणे गोष्ट येते की ज्योतिष एक गोष्ट करू शकतो, तुमच्यातले नातेसंबंध बिघडू नका म्हणून तो मदत करू शकतो. तुमची भूमिका ज्योतिषी म्हणून ही असली पाहिजे. त्यामुळं एक वाक्य अतिशय सुंदर मी वाचलेलं मला आठवत आहे. ते म्हणजे कुठलं? कुठल्याही माणसावर, व्यक्तीवर, कर्मावर खापर न फोडता आपल्या नशिबावर फोडत चला, फार आनंदी वाटतं. आणि त्याचा फायदा काय होतो? मग तो माणूस कसला जरी असला तर तो कुठं उपयोगाला येतो हे तिथं महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं मी वाचलेलं मला आठवत आहे. गटारीतलं पाणी हे पिण्यास लायक नाही आहे, हे खरं आहे, पण ते आग विझवण्याच्या तरी कामाचं आहे ना. मग ते आहे ना, त्याला नावं ठेवू नका ना. गटारीतलं पाणी पिण्यास लायक नाही हे मला माहिती आहे, मग आग विझवण्याच्या तरी कामाचं आहे. मग ते तुमच्या कामाला येईल एवढा विचार करायचा आणि त्याला सुद्धा वाईट म्हणायचं नाही. असं जर केलं तर आपले संबंध छानपैकी टिकून राहतील. माणसाचं तसं आहे, निदान आग विझवायच्या कामाला येत नाही तो माणूस असं जर म्हटलं तर ती माणसं कुठं कामाला येतील सांगता येत नाही. आणि त्यांच्याबद्दल आपण चुकीचे समज करून घेतो. तीच माणसं आयुष्यात खूप मोठ्या कामाला आलेली दिसतील. म्हणून प्रयत्न करा, नातेसंबंध जपत राहा. मुहूर्तमेंढ कोणाच्या नावावर येते याच्यावरून एक लक्षात आली गोष्ट, ज्योतिषी किंवा पंचांग बघणारा माणूस तुमच्या घरातले सगळे वाद, पुढे होणारे एकमेकांच्याबद्दल कुरुषित भावना सगळ्या वाचवू शकतो. आणि ज्योतिष म्हणून आपली ती भूमिका आहे. आणि आपण ह्या समाजातला हा सगळा चुकीचा प्रकार जर कमी करायचा असेल तर ही परफेक्ट सायकोलॉजिकल मेथड जी आहे ती वापरा छानपैकी. मी तर त्याला क्रम देतो, हा 1 नंबर, हा 2 नंबर. का? याचं कारण पण सांगतो. हे मी समजा मधले जुई आणि मोहन यांच्या नावाला क्रम गेला तर मी नाही, मी त्याला काय करणार, 1 2 3 4 क्रम लावून देणार. बघा, हे जुई आणि मोहन यांचं नाव दिलं आणि चुकून त्या मोहनच्या कोण पाहुण्यातलं वारलं आणि त्याला तिकडं जायचा प्रसंग आला तर जुई एकटी करणार नाही. मग 2 नंबरला कोण? म्हणजे काय, क्रिकेट सर काय, दोघं बॅट्समन म्हणजे स्टेडियमवर खेळायला उभारले, तिसरा पॅड बांधून तयारच ठेवायचा, कुठल्याही चेंडूला आउट होऊ शकतो ना. तसं 1 2 3 4 नंबर द्यायचे. हे नसेल तर हे नसेल तर हे नसेल तर हे नसेल तर हे वापरा. इतकं सोपं काम केलं की याला म्हणायचं परफेक्ट सायकोलॉजिकल मेथड. प्रयत्न करा. आपणही या मताशी सहमत असाल तर कदाचित तुम्हाला हे आवडलं तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, 4 लोकांच्या घरापर्यंत पोहोचवा. ही सायकोलॉजिकल मेथड तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमचा भरभराटीचा आनंद देवो हीच सदिच्छा.